Welcome students. Standard 6 subject maths topic number 16 quadrilaterals. Now in previous class we had know about the triangle and types of triangles based on their angles and based on their sides. Now today we are going to learn the quadrilaterals. Quadrilaterals आपण मराठीमध्ये काय म्हणतो चौकोन असे म्हणतो. ठीक आहे. आता चौकोन कसा असतो R असं take 4 points. Now I also take 4 points on the blackboard. Point A, point B, point C and also point D. मी या ठिकाणी 4 बिंदू घेतलेले आहेत. This is point A, point B, point C and point D. And such that any three of them will non-collinear. जर या पॉइंट कडे पाहायला गेला तर यामधले 3 बिंदू जे आहेत हे नॉन कॉलिनियर पॉइंट असलेले पाहायला मिळतात. सच पॉइंट्स आर नॉन कॉलिनियर. एनी 3 पॉइंट्स आर नॉन कॉलिनियर. पॉइंट A, D, C are non collinear points. Point B, C, D are non collinear points. Point A, B, C are non collinear points. All 3 points of in this point they are non collinear. Then thus point are also to be joined to make a closed figure. हे जर point आपण join केले, join the points to each other. When we join the points to each other, at that time it makes a closed figure. When we join 4 points to each other, at that time it's make a closed figure. ठीक आहे. या ठिकाणी बंदिस्त आकृती तयार झालेली तुम्हाला पाहायला मिळते. But in a such way that when any 2 points are joined, the other 2 points are. जेव्हा आपण कुठलेही 2 पॉइंट या ठिकाणी जोडले तेव्हा उरलेले 2 पॉइंट हे काय दिसतात आपल्याला 2 बिंदू काय दिसतात तर उरलेले 2 बिंदू त्या रेषेच्या एकाच बाजूला असलेले आपल्याला पाहायला मिळतात. या रेषेच्या एकाच बाजूला हे उरलेले 2 बिंदू असलेले आपल्याला पाहायला मिळतात. In this figure there will be any 2 points are joined to each other. At that time another 2 points must be lie on the same of that line. हे उरलेले 2 पॉइंट त्या विरुद्ध दिशेला असलेले आपल्याला पाहायला मिळतात. अँड धिस फिगर इज कॉल्ड अ क्वाड्रिलेटरल. या आकृतीलाच आपण काय म्हणणार आहोत तर या आकृतीलाच आपण चौकोन असे म्हणणार आहोत. म्हणजेच काय 3 नैकरेषीय बिंदू कोणतेही 4 बिंदू तुम्ही घेतलात त्यापैकी 3 नैकरेषीय बिंदू असायला पाहिजेत आणि त्याच्यानंतर तुम्ही 4 बिंदू जोडल्यानंतर जी बंदिस्त आकृती तयार होते त्या आकृतीला आपण काय म्हणतो चौकोन असे म्हणतो. नाउ ऑब्झर्व दिस फिगर. आय ऑल्सो आस्क यू सम क्वेश्चन्स रिलेटेड विथ दिस फिगर. या आकृतीशी संबंधित काही प्रश्न मी तुम्हाला आता विचारणार आहे. चित्रामध्ये ज्या आकृत्या तुम्हाला दिसतात त्यांना तुम्ही क्वाड्रिलेटरल म्हणू शकता का? त्यांना तुम्ही चौकोन म्हणू शकता का? तर नाही. तर ह्या ठिकाणी जे तुम्हाला चित्र दिसतंय त्या ठिकाणी 4 बिंदू तुम्हाला पाहायला मिळतात बरोबर आहे, पण त्याला आपण चौरस असे म्हणू शकत नाही. ठीक आहे. कारण का 3 बिंदू त्या ठिकाणी आपण काय पाहिलेलं होतं तर 3 नैकरेषीय बिंदू पाहिजेत आणि त्या जोडणाऱ्या रेषेला आपण काय म्हणतो तर चौकोन असे म्हणतो. ठीक आहे. पुन्हा कशाने लाईन सेगमेंटने जोडणाऱ्या तसंच पुढच्या आकृतीमध्ये सुद्धा आपल्याला तशी जी पुढची आकृती दिसते ती सुद्धा आपल्याला चौकोन असलेली पाहायला मिळत नाही. In previous class we had know about the triangle and types of triangle like that based on their angles and based on their sides. Now today we are going to learn the quadrilaterals. So students, let's recall. You know about the point. What mean by point? ठीक आहे. बिंदू कशाला म्हणतात हे तुम्हाला माहिती आहे. You know about the line segment, line, ray, etc.
you have studied in topic number first geometrical instrument. या टॉपिकमध्ये तुम्ही बिंदू कशाला म्हणायचं, रेषा कशाला म्हणायचं, रेषाखंड कशाला म्हणायचं हे तुम्ही अभ्यासलेला. नाव यू नो अबाउट द अँगल्स, टाइप्स ऑफ अँगल्स. तुम्हाला काही कोणाचे प्रकार सुद्धा माहिती आहेत, लाईक राईट अँगल, ॲक्यूट अँगल, ठीक आहे, ऑब्ट्यूस अँगल, स्ट्रेट अँगल, देन कंप्लीट अँगल अँड ऑल्सो झिरो अँगल. हे सगळे अँगल्स सुद्धा तुम्हाला माहिती आहेत. नाव टुडे वी आर गोइंग टू लर्न द अनदर फिगर ऑफ जॉमेट्रिकल पार्ट्स. म्हणजे आता त्या जॉमेट्रिक भौमितिक रचनेमधला आणखीन एक पार्ट आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. नाव दिस इज अ क्वाड्रिलेटर. हा काय दिसतोय तुम्हाला इथं, क्वाड्रिलेटर पाहायला मिळतो. नाव आपण याला नाव दिलेलं आहे, काय नाव दिलेलं आहे, क्वाड्रिलेटर ABCD असं आपण याला नाव दिलेलं. नाव लुक ॲट दिस फिगर, द 4 लाईन सेगमेंट दॅट फॉर्म इन द क्वाड्रिलेटर. जर तुम्ही या ठिकाणी पाहायला गेला तर या ठिकाणी तुम्हाला 4 लाईन सेगमेंट असलेले पाहायला मिळतात. रेषाखंड, लाईन सेगमेंट, व्हॉट मीन बाय लाईन सेगमेंट, तर रेषाखंड, ज्याला आपण लाईन सेगमेंट असं म्हणतो इन मराठी रेषाखंड. नाव या ठिकाणी तुम्हाला 4 लाईन सेगमेंट्स पाहायला मिळतात. लाईन सेगमेंट AB, लाईन सेगमेंट BC अँड लाईन सेगमेंट CD अँड लाईन सेगमेंट AD. Those are the line segments of the quadrilateral and those are the sides of this quadrilateral. आणि हे ज्या क्वाड्रिलेटरलच्या बाजू सुद्धा असलेले आपल्याला पाहायला मिळतात. नाव साइड्स ऑफ क्वाड्रिलेटरल ABCD is equal to sec AB, then after sec BC, then after sec CD, then after sec AB. AB, BC, CD and AD or DA. Those are the line segments of this quadrilateral. Now sec AB and BC, sec CD and sec AD are the 4 sides of this quadrilateral. या जसे 4 पॉइंट्स आहेत, 4 लाईन सेगमेंट आहेत, तसेच ह्या चारी सुद्धा काय आहे, त्या क्वाड्रिलेटरलच्या बाजू आहेत. दोज आर द पॉइंट साइड्स ऑफ क्वाड्रिलेटरल. साइड AB, साइड BC, साइड CD and side DA. Those are the sides of this quadrilateral. Now in this quadrilateral there are 4 vertex points. या ठिकाणी तुम्हाला 4 नैकरेषीय बिंदू सुद्धा पाहायला, नॉन कोऑर्डिनेट पॉइंट्स सुद्धा पाहायला मिळतात आणि 4 शिरोबिंदू सुद्धा असलेला पाहायला मिळतात. नाव वर्टेक्स पॉइंट्स ऑफ दिस क्वाड्रिलेटरल आर, वर्टेक्स points of quadrilateral are point A, point B, point C and point D. Those are the vertex points of this quadrilateral. हे काय आहे, 4 vertex point असलेले आपल्याला ह्या क्वाड्रिलेटरलचे पाहायला मिळतात. Now I also change the name of this quadrilateral. मी जर या क्वाड्रिलेटरचं नाव चेंज केलं, काय, क्वाड्रिलेटर PQRS असं जर म्हटलं मी. Now tell me what are the sides of this quadrilateral. मला आता या क्वाड्रिलेटरच्या बाजू सांगा बघू. Now the sides of quadrilateral is side PQ, side QR, side RS and side SP. Those are the sides of this quadrilateral. And what are the vertex points of this quadrilateral? Point P, point Q, point R and point S are the points of this, vertex points of this quadrilateral. म्हणजे या क्वाड्रिलेटरलचे हे वर्टेक्स पॉइंट्स असलेले आपल्याला पाहायला मिळतात.
समजा नाव बदललं, ह्या क्वाड्रिलेटरचं नाव बदलून तुम्हाला जर प्रश्न विचारला तरी सुद्धा तुम्हाला याचं उत्तर देता आलं पाहिजे. Now students, when we writing the quadrilateral, a sign of quadrilateral is like this. This is the sign of quadrilateral. हा काय आहे तर quadrilateralची साइन आहे, लक्षात घ्या. When we write the name of quadrilateral, we use this sign of quadrilateral and put it in the place before the words. आणि हा क्वाड्रिलेटर आपण कधी लिहिणार आहोत, हा सिम्बॉल कधी लिहिणार आहोत, क्वाड्रिलेटरचं नाव लिहिण्या अगोदर आपण हा सिम्बॉल या ठिकाणी देणार आहोत. नाव when we named the quadrilateral, at that time we can be named by starting at any vertex and going serially either clockwise or anti-clockwise. कोणत्याही वर्टेक्स पॉइंट पासून आपण त्याला नाव द्यायला सुरुवात करू शकतो आणि तो घड्याळाच्या काट्याप्रमाणे क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज आपण देऊ शकतो. ठीक आहे, कोणत्याही वर्टेक्स पॉइंट पासून आपण त्याला नाव द्यायला सुरुवात करू शकतो आणि तेही क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज देऊ शकतो. नाव व्हेन वी कशा पद्धतीनं नाव, हा जर P आहे, पॉइंट P आहे, देन हा क्लॉकवाईज म्हणजे इकडून पॉइंट Q, देन R, देन S, देन. ठीक आहे, P Q R S, क्वाड्रिलेटर P Q R S अशा पद्धतीने सुद्धा आपण याला नाव देऊ शकतो. नाव राईट द नेम ऑफ दिस क्वाड्रिलेटरल. आता या क्वाड्रिलेटरचं आपल्याला नाव लिहायचं आहे. रायटिंग दिस क्वाड्रिलेटर, आपण रीड करत असताना काय म्हणणार आहोत या ठिकाणी, when we reading the quadrilateral म्हणणार काय आहोत, quadrilateral. Then when we write the quadrilateral, at that time we have symbol use करणार आहोत. ठीक आहे, then clockwise म्हणजे P Q R S, quadrilateral P Q R S हे रीडिंग आपण केलो. and when we write the name of quadrilateral, at that time we use write this quadrilateral like that way. quadrilateralचा सिम्बॉल आपण यूज केलेला P Q R S. Now look at this figure and tell me the name of this quadrilateral. The name of this quadrilateral is quadrilateral DGFE. We write the name of this quadrilateral like clockwise, quadrilateral DGFE. Then second name is this quadrilateral GFED. Then third name of this quadrilateral is FEDG. And the fourth name of this quadrilateral like quadrilateral EDGF. हे आपण घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने आपण पाहिलं. ठीक आहे, उलट्या दिशेने सुद्धा आपण याची नावे लिहू शकतो. म्हणजेच काय, या ठिकाणी तुम्ही क्वाड्रिलेटरची नावे उल्लेख करत असताना क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज लिहू शकता. नाव टेल मी द साइड्स ऑफ दिस क्वाड्रिलेटरल. या क्वाड्रिलेटरचे साइड्स तुम्ही सांगू शकता का? साइड DG, then side GF, then side FE, and then side ED. Those are the sides of this quadrilateral. हे या क्वाड्रिलेटरच्या बाजू असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. देन व्हॉट आर द व्हर्टेक्स पॉईंट्स ऑफ दिस क्वाड्रिलेटरल. व्हर्टेक्स पॉईंट कोणकोणते आहेत सांगा बघू या क्वाड्रिलेटरलचे. व्हर्टेक्स पॉईंट D, G, F and E. पॉईंट D, पॉईंट G, पॉईंट F and point E. Those are the vertex points of this quadrilateral. म्हणजे या क्वाड्रिलेटरचे हे व्हर्टेक्स पॉईंट म्हणजे शिरोबिंदू असलेले आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे, आपण या क्वाड्रिलेटरला दोन पद्धतीने साधारणपणे याची नावे आपण लिहू शकतो. एक क्लॉकवाईज आणि दुसरा अँटी क्लॉकवाईज. आणि आपण याचे साईड्स जे आहेत म्हणजे जे लाईन सेगमेंट आहेत तेच त्याचे साईड्स असलेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे सेग DG इज द
side of this quadrilateral. Then seg GF is the side of this quadrilateral, and side FE किंवा seg FE is the side of this quadrilateral, and seg DE is the साइड ऑफ धिस क्वाड्रिलेटरल. म्हणजे या ठिकाणी या क्वाड्रिलेटरलला आपण अशा पद्धतीने नावे देऊ शकतो आणि त्याच्या बाजूंची नावे आपण लिहू शकतो. सो स्टुडंट्स, टेक पेन अँड नोटबुक अँड राईट डाऊन द नेम ऑफ दिस क्वाड्रिलेटरल. तुम्ही या क्वाड्रिलेटरलची नावे या ठिकाणी लिहायची आहेत. पेन आणि नोटबुक घ्या आणि या क्वाड्रिलेटरलला कशा कशा पद्धतीने आपण नावे देऊ शकतो ती नावे लिहा आणि त्याच्या साईड्सची नावे लिहा आणि व्हर्टेक्स पॉईंट किती आहेत आणि त्याची नावे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करायची आहेत. Now we also read this quadrilateral like quadrilateral QRSP. Quadrilateral QRSP and डू केले मी तर खाली म्हणजे हेच वाक्य मी या ठिकाणी लिहिणार आहे. या ठिकाणी QRSP. देन राईट डाऊन लाईक दिस quadrilateral QRSP. ठीक आहे, हे क्वाड्रिलेटरल मी असं लिहिणार आहे. नाव अजून एका पद्धतीनं अँड क्लॉकवाईज पुन्हा मी आणखीन एक नाव याला देऊ शकते. काय? क्वाड्रिलेटरल RSPQ. क्वाड्रिलेटरल RSPQ अँड क्वाड्रिलेटरल, ठीक आहे, SPQR. क्वाड्रिलेटरल SPQR. ठीक आहे, अशी सुद्धा मी याला नावे देऊ शकते. नाव when we read the quadrilateral we use the vertex points of vertex serial like clockwise or anti-clockwise. दोन्ही बाजूंनी मी त्या क्वाड्रिलेटरलचं नाव या ठिकाणी देऊ शकते. अँड राईट द नेम ऑफ दिस क्वाड्रिलेटरल स्टार्टिंग ॲट एनी व्हर्टेक्स पॉईंट. कुठल्याही व्हर्टेक्स पॉईंट पासून आपण त्याचं नाव लिहायला चालू करू शकतो. क्लॉकवाईज असेल तर PQRS जसं इथं लिहिलेलं आहे तशा पद्धतीने लिहू शकते. पुन्हा क्लॉकवाईज QRSP असं पण लिहू शकते. पुन्हा RSPQ असं पण लिहू शकते. पुन्हा SPQR असं पण लिहू शकते. ठीक आहे, we start when we named the quadrilateral at that time starting any vertex point and going clockwise or anti-clockwise. जर anti-clockwise जायचं असेल, clockwise or anti-clockwise around the figure. clockwise किंवा anti-clockwise कसं जाणार आहोत आपण तर ह्या दिलेल्या आकृतीच्या बंदिस्त आकृतीच्या पद्धतीने. ठीक आहे, नाव अँटी क्लॉकवाईज कशी नाव येणार आहेत सांगा बघू. क्वाड्रिलेटरल QPSR. असंही लिहू शकते मी. देन क्वाड्रिलेटरल PSRQ. देन क्वाड्रिलेटरल SRQP. and quadrilateral RQPS. ठीक आहे, या सगळ्या पद्धतीने मी या क्वाड्रिलेटरलला नावे देऊ शकते. नाव क्वाड्रिलेटरल कॅन बी नेम्ड बाय स्टार्टिंग at any vertex point and going serially either clockwise or anti-clockwise around the figure. ठीक आहे, या क्वाड्रिलेटरलला नाव देत असताना आपण एकतर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने देऊ शकतो किंवा घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने देऊ शकतो. सुरुवात मात्र कुठून करायची आहे? व्हर्टेक्स पॉईंट पासून म्हणजे शिरोबिंदूपासून आपण सुरुवात करणार आहोत आणि याला आपण अशा पद्धतीने नाव देऊ शकतो. नाव ड्रॉ वन क्वाड्रिलेटरल इन युअर नोटबुक अँड राईट डाऊन देअर व्हर्टेक्स पॉइंट्स, their sides and their name of clockwise and anti-clockwise.